नमस्कार मित्रांनो. शासन कुठल्याही अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असतं आणि स्वाभाविकपणे शासनाचा दृष्टिकोन काय आहे, शासनाची धोरणं काय आहेत, यावरून देशाच्या एकूण विकास, प्रगती आणि त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा, वेलफेअर हे ठरत असतं. आज आपण बघणार आहोत 2014 ते 2024 या सुमारे 10 वर्षाच्या कालखंडामध्ये शासनाच्या दृष्टिकोनात आणि शासनाच्या धोरणात काही बदल झाला का, आणि हा बदल झाला असला तर साधारण कोणकोणत्या भागामध्ये, कोणकोणत्या विषयांमध्ये झाला आहे. सुरुवात आपण करूया. सगळ्यात पहिला जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे शासनाचा आपल्या देशाकडे, आपल्या अर्थव्यवस्थेकडे बघण्याचाच दृष्टिकोन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता असं म्हणतात. इतकी संपन्नता होती, पण काळाच्या ओघात ती राहिली नाही आणि भारत एक गरीब देश झाला, ज्याला अनडेव्हलप्ड, अंडर डेव्हलप्ड, डेव्हलपिंग असे शब्द किंवा थर्ड वर्ल्ड असे शब्द वापरले गेले. याला एक कारण असं झालं की आपण अनेक वर्ष कमी उत्पन्न गटात राहिल्यामुळे आपला आपल्यावरचाच विश्वास हा कमी झाला होता आणि तसा तो शासनाचाही कमी झाला होता. जे जे विदेशी आहेत ते चांगलं, त्यांची धोरणं चांगली असं आपल्याला वाटायला लागलं होतं आणि शासनाच्या या मनस्थितीमुळेच शासनाची धोरणं ही ठरवली जात होती. आजही काही प्रमाणात ते तसंच आहे. आपलं ते वाईट आणि दुसऱ्याचं ते म्हणजे विदेशी ते चांगलं अशी मानसिकता आत्तापर्यंत आपली होती. वास्तविक आपल्याकडे क्षमता आहेत, त्या क्षमता अनेक वेळा सिद्ध पण झालेल्या आहेत आणि त्या क्षमता सिद्ध केल्याची काही उदाहरणं सांगायची तर स्वामीनाथन यांनी हरित क्रांतीमधून किंवा कुरियन यांनी श्वेत क्रांतीमधून, श्रीधरन यांनी रेल्वे किंवा वाहतूक क्रांतीमधून, डॉक्टर अब्दुल कलाम यांनी अवकाश क्रांतीमधून, किंवा आपल्याला लक्षात येईल सिलिकॉन व्हॅलीमधील भारताचं योगदान, सॅटेलाइट लॉन्चिंग, नासामधील भारतीय शास्त्रज्ञांचा सहभाग, माशेलकरांनी केलेलं बौद्धिक संपदा क्षेत्रातलं कॉन्ट्रीब्युशन, या आपल्या सगळ्या क्षमता दाखवतात. अशा क्षमता असताना सुद्धा भारत सरकारला मात्र आपल्याकडे काही कमी आहे आणि विदेशी लोकांकडूनच आपण ते घेतलं पाहिजे अशी मानसिकता झालेली होती आणि त्यामुळे सगळी धोरणं ही पाश्चात्य देशांनी अवलंबलेली धोरणंच आपल्याकडे आपण वापरत होतो. पण हे तर आपल्याला माहिती आहे, वन साईज फिट्स ऑल असं तर कधीच होणार नाही. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था भिन्न आहे, त्यातली निसर्ग साधनं वेगवेगळी आहेत, त्यातली लोकसंख्या वेगवेगळी आहे, लोकसंख्येचा शिक्षण आणि कौशल्याचा स्तर भिन्न आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर आपल्याला रेडीमेड धोरणं उपयोगी किती पडतील. यासाठी आपल्याला टेलर मेड धोरणांची आवश्यकता आहे. याची जाणीव होऊन 2014 साली सरकारने आपल्या स्वतंत्र धोरणांचा विचार करायला सुरुवात केली आणि एक छान शब्द त्यांनी दिला. तो शब्द म्हणजे आत्मनिर्भर भारत. ही आपल्या दृष्टिकोनातला पहिला बदल आहे. दुसरा बदल काय केला आहे शासनाने, तर मला वाटतं तो दुसरा बदल मोठा आहे. तो म्हणजे आर्थिक विकासाचं एक उद्दिष्ट, एक टार्गेट ठरवून दिलं. जरा मागे वळून बघितलं तर स्वातंत्र्यानंतर एका तरी पंतप्रधानांनी किंवा अर्थमंत्र्यांनी आम्हाला आमची आर्थिक व्यवस्था किंवा अर्थव्यवस्था कुठल्या स्तरापर्यंत न्यायची आहे याचं आकडेवारीने मांडणी केलेली नव्हती. पहिल्यांदा 2014 नंतर ही मांडणी झाली आणि असं म्हटलं गेलं की आम्हाला 5 ट्रिलियन इकॉनॉमी व्हायचं आहे. ज्या वेळेला आपली अर्थव्यवस्था 3 ट्रिलियनच्या खाली होती त्यावेळेला
हा एक संकल्प, हे एक टार्गेट आमच्या प्रधानमंत्र्यांनी समोर ठेवलं आणि मग हा आत्मनिर्भर भारताबरोबरच एक 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं उद्दिष्ट ठेवणारं असं एक धोरण आखायला सुरुवात केली. मला वाटतं काहीतरी उद्दिष्ट असलं की त्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी मग धोरणंही ठरवली जातात आणि त्यांची अंमलबजावणी पण केली जाते. हा एक दुसरा मोठा बदल आपल्याला झालेला दिसतो. तिसरा एक बदल मोठा जो दिसतो त्याला आपण म्हणूया कल्याणकारी राज्याची संकल्पना. भारताची अर्थव्यवस्था ही खूप विकसित नाही, हे बरोबर आहे. त्यामुळे इथे कल्याणकारी योजना असल्या पाहिजेत. ज्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही, उत्पन्न नाही, अशांचं जीवन सुकर करण्यासाठी शासनाने काही सबसिडीज दिल्या पाहिजेत, काही मदत केली पाहिजे, हे बरोबरच आहे. कल्याणकारी राज्य म्हणूनही शासनाचं दायित्व पण आहे. भारतामध्ये तर याची किती रेलचल असावी, तर कल्याणकारी योजनांवर सुमारे 5% ऑफ GDP इतका खर्च केला जात होता आणि 13-14 मध्ये या एकूण केंद्र सरकारने पुरस्कृत केलेल्या आर्थिक आणि सामाजिक संरक्षण आणि संवर्धन देणाऱ्या 950 योजना होत्या. म्हणजे किती खर्च आपण करत होतो हे आपल्या लक्षामध्ये येईल. उदाहरणच द्यायची झाली तर मुलींना शिक्षण फुकट, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये माध्यान्ह भोजन, स्कॉलरशिप्स, अशा अनेक योजना या आपल्या विकासाच्यासाठी म्हणजेच कल्याणासाठी केल्या जात होत्या. पण ह्या सगळ्यामागे हेतू काय होता किंवा दृष्टिकोन काय होता, तर दृष्टिकोन एकच होता, तो म्हणजे गिव्ह अवे, फुकट द्या, लोकांना मदत करा, म्हणजे लोकांना पैसे वाटा, अशी त्याच्या पाठीमागची भूमिका होती. मला असं वाटतं विनामूल्य देणे, फुकट देणे, सबसिडी देणे एवढ्यानेच सामाजिक सुरक्षा आणि कल्याण होऊ शकत नाही. हे पहिल्यांदा 2014 नंतर सरकारने आपल्या दृष्टिकोनात बदल करून ठरवलं. आणि मग काय करायचं, आपल्याला एक चिनी म्हण कदाचित माहिती असेल, इफ यू गिव्ह अ मॅन ए फिश, काय होईल त्याच्याने, यू फीड हिम फॉर अ डे. तुम्ही एखाद्या माणसाला जर एक मासा दिला तर तो खाईल आणि त्याचा एक दिवस पोट भरेल, पण दुसऱ्या दिवसाचं काय. म्हणून त्या वाक्यात पुढे म्हटलंय, टीच अ मॅन टू फिश अँड यू फीड हिम फॉर द लाईफ टाईम. त्याला मासेमारी करायला शिकवा आणि एकदा त्याला मासेमारी यायला लागली म्हणजे मग तो आपलं आयुष्य व्यवस्थित काढू शकेल. आत्तापर्यंत काय होत होतं भारतामध्ये, गिव्ह अ मॅन अ फिश, त्याला आजच्या पुरतं द्या, उद्या पुन्हा द्या, याऐवजी त्याला आपण मासेमारी शिकवली पाहिजे. हा दृष्टिकोनात बदल झाला. आणि याच्याही पुढे जाऊन एक पाऊल या सरकारने टाकलं आणि ते म्हणजे काय होतं, प्रोव्हाइड इन्फ्रास्ट्रक्चर फॉर फिशिंग. तो कितीही निपुण असला मासेमारीमध्ये, पण त्याला तलावच नसले, नदीच नसल्या किंवा धरणच नसली, समुद्रच नसला, तर तो मासेमारी करेल कुठून. म्हणून हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून दिलं पाहिजे. हा बदल आपल्याला 2014 नंतर झालेला दिसतो. थोडक्यात काय, तर कल्याणकारी योजना यांची व्यवस्था उभी केली पाहिजे, त्यांनी सामान्य माणसाचा जीवन स्तर उंचावेल. म्हणून वेलफेअर प्रोव्हायडर अशी शासनाची भूमिका न ठेवता वेलफेअर फॅसिलिटेटर अशी भूमिका शासनाची असली पाहिजे, असा त्या पाठीमागचा उद्देश होता. हा धोरणातला तिसरा बदल. आणि त्या दृष्टीने मग काय केलेलं आपल्याला दिसतं, तर पहिलं म्हणजे केलेलं दिसतं की प्रधानमंत्री, ज्याला आपण म्हणतो सुरक्षा विमा योजना, ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही ॲक्सिडेंटसाठी आहे आणि अल्प उत्पन्न गटातल्या लोकांसाठी आहे. जे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारी माणसं आहेत, ज्यांचं उत्पन्न कमी आहे, अशा मंडळींना 2 लाख रुपयाचं विम्याचं संरक्षण देणारी ही ऐच्छिक योजना सरकारने आणली. सुरुवातीच्या काळात तर फक्त 12 रुपये वर्षाला, म्हणजे 1 रुपये महिना एवढा प्रीमियम होता.
तो आता 20 रुपये झालाय. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, एखाद्या अशा माणसाचा मृत्यू झाला तर त्याला 2 लाख रुपये मिळावेत यासाठी ही योजना आहे. आणि याच्यासाठी सुद्धा अल्प म्हणजे 330 इतकाच फक्त वार्षिक विम्याचा हप्ता होता, तो आता वाढवून 436 केला आहे. इतक्या कमी रकमेमध्ये ॲक्सिडेंटल बेनिफिट 2 लाख रुपयाचा आणि डेथ बेनिफिट 2 लाख रुपयाचा ही व्यवस्था शासनाने उभी करून दिली. म्हणजेच फुकट न देता बाबा रे तू काहीतरी कॉन्ट्रीब्यूट कर, ही तुझी जबाबदारी आहे की तू इन्शुरन्स काढला पाहिजे, त्याच्यासाठी ही व्यवस्था आहे. तुला जाऊन कुठे प्रीमियमही भरायचं नाही, तुझ्या खात्यातनं तो प्रीमियम वजावट होईल, आपोआप होईल, तू फक्त बँकेला अधिकार देऊन ठेव. इतकी सोयीची व्यवस्था शासनाने कल्याणकारी योजनेसाठी स्वतःवर भार न येऊ देता करून दिली. तिसरी जी योजना करून दिली ती म्हणजे अटल पेन्शन योजना. या योजनेनुसार ज्यांना पेन्शन लागू नाहीये अशा मंडळींना पेन्शनची सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्यानुसार 1000 ते 5000 रुपये दरमहा इतकं पेन्शन त्यांना मिळेल अशी व्यवस्था या योजनेमधनं करण्यात आलेली आपल्याला दिसते. हा दृष्टिकोनातला दुसरा बदल आपल्याला दिसतो. तिसरा एक बदल दिसतो आणि तो म्हणजे वित्तीय समावेशकता झाली तर अनेक गोष्टी सुखाच्या होतील. अनेक लोक टॅक्स नेटमध्ये येतील, अनेक लोकांना बँकिंगचा फायदा मिळू शकेल, अनेक लोकांना कर्ज उपलब्ध होऊ शकेल. सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्याचा पैसा थेट त्या भागधारकांच्या किंवा बेनिफिशियरीजच्या लाभधारकांच्या खात्यामध्ये वर्ग करता येईल आणि मधली सगळी चेन किंवा ज्याला गळती म्हणतो ही थांबू शकेल. अशा विचाराने एक जनधन योजना शासनाने सुरू केली. आता खरं म्हणजे ही जनधन योजना काय आहे तर लोकांनी बँकेत खातं उघडावं, शिल्लक असेल किंवा नसेल हरकत नाही, खातं उघडा हा आग्रह सरकारने धरला आणि मित्रांनो जगामध्ये रेकॉर्ड झालं. 53 कोटीपेक्षा जास्त लोकांनी जनधन योजनेत आपली खाती उघडली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली. या योजनेचा फायदा अनेक पद्धतीने आपल्याला मांडता येऊ शकतो. त्या फायद्यामध्ये बँकिंग फॉर नॉन बँक्ड पर्सन्स, ज्या लोकांची खाती नाही आहेत त्यांना खाती काढली आणि त्यामुळे त्या लोकांना आपल्या आपल्या बँकेच्या खात्यातनं व्यवहार करायला सुरुवात झाली. हा सगळ्यात मोठा फायदा हा आपल्याला या जनधन योजनेच्या अंतर्गत मिळालेला दिसतो. त्यांना कर्ज मिळू लागली, ते कर्जाला एलिजिबल झाले, बँकांमध्ये टेक्नॉलॉजी येऊ शकली, बँकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर व्यवहार व्हायला लागले आणि छोटी छोटी माणसं सुद्धा बँकेचा लाभ घेण्यासाठी समर्थ ठरली. त्यात 29 कोटीपेक्षा जास्ती महिला आहेत, 35.5 कोटी ग्रामीण आणि निमशहरी मंडळी आहेत. त्यामुळे बँकिंग फॉर अनबँक्ड, अनसिक्युअर्ड्सला सिक्युरिटी दिली आणि फंडिंग फॉर अनफंडेड अशी ही सगळी शक्यता निर्माण झाली. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये 53 मंत्रालयाच्या 315 योजना समाविष्ट करता आल्या आणि ते थेट बेनिफिट लाभार्थ्याच्या खात्यात जायला लागल्यामुळे साधारण 2.5 लाख कोटी रुपयांची बचत ही आपल्याला या वितरणामध्ये झालेली दिसते आहे. तेव्हा हा एक जनधन खात्याचा मोठा फायदा दृष्टिकोनातल्या बदलामुळे झालेला आपल्याला दिसतो. आणखीन एक भाग आपल्याला बघता येईल आणि तो म्हणजे सौर ऊर्जा. आपल्याकडे विजेचा तुटवडा हा आपण अनुभवला आहे. त्याला पर्याय काय तर शासन पूर्वी या विजेवर सबसिडी द्यायची, कर्ज वीज बिलं माफ करायची, फुकट वीज द्यायची. याच्याने काही परमनंट सोल्युशन निघत नाही. मग वीज अधिक उत्पादन व्हावी म्हणून पुन्हा सरकारी कंपन्यांना सबसिडीज देणं, या सगळ्यातनं विजेचा प्रश्न सुटला नाही.
आत्ता यावर उपाय सरकारने धोरणात्मक बदल काय केला, दृष्टिकोनात बदल काय केला, तर सौर ऊर्जेला खूप महत्त्व दिलं आणि त्यासाठी काही योजना काढलेल्या आपल्याला दिसतात. त्यातली एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री सूर्यघर योजना. या योजनेत काय केलं तर घराघरामध्ये तुम्ही सौर ऊर्जेचं पॅनल लावा, त्याला 40% सबसिडी मिळेल आणि 1 कोटी घरांमध्ये ही योजना राबवायचं एक उद्दिष्ट सरकारने समोर ठेवलं. सुमारे 75,000 कोटी रुपयांची बचत, विजेची बचत याच्यातनं होईल. त्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या. सोलर पॉवर योजना आणली, सोलर पार्क योजना आणली, कॅनॉल बँक अँड कॅनॉल टॉप योजना आणली. म्हणजे सोलर पॅनल कुठे लावू शकाल तुम्ही, कॅनॉल वाहतोय त्याच्यावर लावा. रेल्वेच्या ट्रॅकवर सुद्धा अशा प्रकारचे सोलर लावावेत अशी पण धडपड ही सरकारच्या वतीने चालू आहे. थोडक्यात काय, वीज बिलं माफ करा किंवा फुकट वीज बिल द्या, याऐवजी वीज जनरेशन वाढवा आणि ते जनरेशन प्रत्येक ठिकाणी, घराघरात, अन्य सार्वजनिक ठिकाणी सहजपणे करता येईल अशी व्यवस्था ही निर्माण केली. हा एक दृष्टिकोनात झालेला आणखीन मोठा बदल आहे. एक जो मोठा बदल झाला तो उद्योगांच्या बाबतीत, आणि उद्योगांच्या बाबतीतला हा जो मोठा बदल आहे तो बदल प्रामुख्याने स्मॉल, मीडियम अँड मायक्रो बिझनेस युनिट्स यांच्या बाबतीत झालेला आपल्याला दिसतो. आता ही स्मॉल ते लहानच आहेत, लघु आहेत किंवा सूक्ष्म उद्योग आहेत, आणि ह्या अशा सूक्ष्म उद्योगांच्या विकासासाठी सरकारने काय केलं, कारण हे लघु उद्योग असले तर त्याच्याने सेल्फ एम्प्लॉयमेंट वाढते आणि रोजगारात पण वृद्धी होते. म्हणजे रोजगार मागणाऱ्यांची संख्या कमी झाली कारण ते स्वतः उद्योजक झाले, आणि ते उद्योजक झाल्यामुळे थोड्या थोड्या लोकांना का होईना त्यांनी रोजगार द्यायला सुरुवात केली. दुसरा एक फायदा झाला तो म्हणजे हे वाईड स्प्रेड झाले, वेगवेगळ्या ठिकाणी झाले, मोठे उद्योग कॉन्सन्ट्रेट होतात, आणि असं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा देशाच्या विकासाला पूरक ठरत नाही. म्हणून शासनाने मेक इन इंडिया असेल, मुद्रा योजना असेल, स्किल इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, स्टँडअप इंडिया असेल, अशा योजना सुरू केल्या. एक क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फंड फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस याच्यातनं उद्योगांना विनातारण कर्जाची सुविधा दिली. झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट सर्टिफिकेशन सुरू केलं. मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेससाठी क्लस्टरची डेव्हलपमेंट सुरू केली आणि त्यातून 70% शासनाची गुंतवणूक होईल याची पण सुरुवात केली. या सगळ्याचा उपयोग स्मॉल अँड मीडियम उद्योगांची ही विकासाची गती वाढलेली आपल्याला दिसते. आता या सगळ्यांच्या बरोबर आपल्याला एक गोष्ट स्मॉल अँड मीडियमच्या बाबतीत लक्षात घेतली पाहिजे, आणि ती म्हणजे ह्या उद्योगांनी डिफेन्सला सुद्धा पुरवठा करायला सुरुवात केलेली आहे. शासनाचा दृष्टिकोनातला आणखीन एक बदल मला सांगावासा वाटतो, आणि तो म्हणजे जॅम ट्रिनिटी. JAM, जनधन खातं, आधार कार्ड आणि मोबाईल हे 3 एकमेकांना जोडले, आणि हे जोडल्यामुळे सगळ्यांचे सगळे आर्थिक व्यवहार हे मित्रांनो आता शासनाकडे आपोआप वर्ग होत असतात. त्याची माहिती शासनाकडे असते आणि त्या माहितीच्या आधारावर शासन अनेक चांगले निर्णय घेऊ शकतो. एक तांत्रिक क्षेत्रातला बदल म्हणजे डिजिटायझेशन आणि GST मध्ये केलेला बदल. याशिवाय आपल्याला दिसेल तो एक मोठा बदल म्हणजे स्टार्टअपसाठी सरकारने घेतलेला मोठा इनिशिएटिव्ह. स्वातंत्र्यानंतर जवळपास अनेक वर्ष, कमीत कमी 4-5 दशकं ही तीच उद्योग घराणी आपल्याला बघायला मिळत होती. पण आता असं लक्षात येत आहे की स्टार्टअपला जे काही प्रोत्साहन दिलं त्याच्यातनं उद्योगात खूप मोठी क्रांती घडली, आणि ह्याच्याने परवानग्या ज्या मिळतात शासनाच्या घ्याव्या लागतात उद्योग सुरू करायला, त्याच्यात सुलभीकरण झालंय. शासनाने वित्तीय मदत द्यायला सुरुवात केली आहे. शासकीय टेंडर्समध्ये या स्टार्टअप्सकडनं खरेदी करण्याला सुरुवात केलेली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे आत्तापर्यंत
सुमारे 1,30,000 स्टार्टअप उद्योग सुरू झालेले आहेत. त्याच्यातले 50% उद्योग हे टायर 2 आणि टायर 3 सिटीजमध्ये आहेत. म्हणजेच पुन्हा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय. भारतात एकूण 669 जिल्ह्यात आणि 36 राज्यात स्टार्टअप सुरू झाले आहे. 100 कोटीपेक्षा मोठा उद्योग, त्याला युनिकॉर्न्स म्हणतात, असे 108 युनिकॉर्न्स भारतामध्ये झालेले आहेत. आणि काही उदाहरणं तर आपल्या तोंडावर आहेत. भारत पे असेल, ओला असेल, स्विगी असेल, शेअर चॅट असेल, हे सगळे स्टार्टअप्स आहेत. आणि या स्टार्टअप्समुळे देशाच्या आर्थिक विकासाला, उद्योगांच्या भरभराटीला निश्चितच हातभार लागलेला आपल्याला दिसतो. मला असं वाटतं, जोपर्यंत दृष्टिकोनात बदल होत नाही तोपर्यंत धोरणात बदल होत नाही. आम्हाला पहिल्यांदा आमच्यावर स्वतःवर विश्वास असला पाहिजे. आम्हाला आत्मनिर्भर व्हायचं आहे हे पहिलं ठरवलं पाहिजे आणि मग त्यानुसार धोरणं आखली पाहिजेत. हाच क्रम 2014 ते 2024 या काळात राबवलेला आपल्याला दिसतो आणि त्याची फळं सुद्धा आपल्याला दिसतात. भारत आज 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे आणि आगामी 2-3 वर्षात ती 3ऱ्या क्रमांकावर जाईल असं IMF म्हणतंय. हा सगळा बदल धोरणांचा आहे आणि त्या पाठीमागच्या दृष्टिकोनाचा आहे. आज थांबूया. बस इतकंच. नमस्कार.